अध्यापन समिती संशोधनपदी या पदी त्यांनी कार्यरत आपले कार्य तथा अन्य विद्यापीठामध्ये विविध क्षेत्रामध्ये अभ्यासक्रमामधील त्यांचे विविध घटक जयंतीच्या निमित्ताने त्यांना सुरुवातीला विनम्र अभिवादन. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिजित जयस्वाल, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले उमेश बजाज, या कार्यक्रमाच्या उत्सव समितीचे अध्यक्ष रणवीर पंडित साहेब, माझे मित्र गरकळ सर आणि उपस्थित मित्रांनो, संयोजन समितीचे सर्व पदाधिकारी. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे उत्सव भारतभर सुरू आहेत आणि जगभर ते होत आहेत. बाहेरच्या जगातही बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते. मी आपल्यासमोर सर्वांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा विषय घेतलेला आहे आणि गेल्या 27-28 वर्षापासून मी याच विषयावर महाराष्ट्रावर बोलतो आहे. त्याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलितांचे कैवारी आणि राज्यघटनेचे शिल्पकार, या दोनच गोष्टी मोठ्या प्रमाणात सांगितल्या जातात. मुळामध्ये बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे कैवारी आहेत ही कल्पनाच मुळात चुकीची आहे. कैवारी हा त्या जातीचा, त्या जमातीचा उद्धारक असत नाही. आपल्याकडे एक जुनी पद्धत आहे, जुनी म्हण आहे, मावशी कैवार घेते, आई कैवार घेत नसते. बाबासाहेब आंबेडकरांना दलित समाजामध्ये भीमाई म्हटलं जातं. भीमाई या शब्दामध्ये आई हा शब्द आहे आणि आई कैवार नसते घेत, मावशी कैवार घेत असते. बाबासाहेब आंबेडकरांनी आणि शाहू महाराजांनी सुद्धा त्याचा पुनरुच्चार केलेला आहे. आत्तापर्यंत आम्ही, शाहू महाराज म्हणतात, दाईच्या रूपात दलितांना मदत केली, आता आईच्या रूपात भीमरावांनी ती करावी. आई आतून करत असते सगळं आणि ती देखावा करत नसते. म्हणून वेगवेगळ्या गोष्टी बाबासाहेबांच्या जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्यांनी दलित समाजाच्यासाठी जी काही लढाई केली, जे काही युद्ध केलं, ते महत्त्वाचं आहेच आहे, पण त्याला दलितांचे कैवारी म्हणता येत नाही. हे जरा नीट समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर साधारणपणे 1919 नंतर राजकारणामध्ये आले, समाजकारणामध्ये आले. त्याच्यापूर्वी त्यांनी जे काही काम केलं ते जरा नीट पाहिलं पाहिजे. ते नंतर मी ओघात सांगेन, फार विस्तार करणार नाही कारण खूप वेळ लागतो. नांदेडला मी पंडित साहेब आता सगळे शिकलेले लोक झाले, त्याच्यामुळे तसं म्हणता येत नाही. शिकलेले असतात पण विचारी असतातच असं नाही. आता महाराष्ट्राचा फार वाईट अनुभव आहे. सध्या फार वाईट अवस्थेतून महाराष्ट्र जातो आहे. कधी नव्हे ते एवढी पडझड महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. ते यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटलांच्या काळातला महाराष्ट्र आता राहिलेला नाही, तो सगळा संपलेला. त्यामुळं शिकलेले लोक विचार करतात यावरच विश्वास राहिलेला. जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला आपलं साक्षरतेचं प्रमाण 14% होतं आणि मराठवाड्याच्या साक्षरतेचं प्रमाण 4% होतं. हे 4% प्रमाणसुद्धा पुरुषांचं होतं. म्हणजे स्त्रियांच्या साक्षरतेचं प्रमाण 1%च्या आत असू शकतं. आज हे साक्षरतेचं प्रमाण पुरुषांचं 80%च्या वर गेलेलं आहे आणि स्त्रियांचं 65%च्या वर गेलेलं आहे. आपल्या भागामध्ये स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला विद्यापीठच नव्हतं.
आता 4 विद्यापीठं झालीत मराठवाड्यातच. नांदेडचं विद्यापीठ आहे, औरंगाबादचं तर अगोदरचंच आहे, कृषी विद्यापीठ आहे, MGM विद्यापीठ आहे, अजून अनेक विद्यापीठं होती. एवढे पदवीधर दरवर्षी बाहेर पडतात, तरी महाराष्ट्रातला विचार गेला कुठे? म्हणजे सगळ्या विद्यापीठांचा विचार केला, आपल्याकडे सगळ्यात जास्त डिग्र्या देण्याचं काम मुंबई विद्यापीठाचं आहे, नंतर पुणे विद्यापीठ आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात होऊन सुद्धा माणसं विचारी का नाही? या अनुषंगानं फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपण केला. विचार करायचा म्हणजे नेमका काय करायचं याचं एक उदाहरण आपल्याला सांगतो फक्त, आणि मग बाबासाहेबांकडे वळतो. बाबासाहेबांचंच उदाहरण सांगतो. संगमनेरला बाबासाहेब एका व्याख्यानासाठी गेले होते, सभेसाठी गेले होते, आणि त्यावेळेला बाबासाहेबांनी जाहीरपणे एक विचार मांडला होता. त्यावेळेचे शब्द आहेत, महारांनी मेलेली जनावरं ओढणं आणि खाणं बंद करावं. आणि राष्ट्रपतीने आदेश काढल्यावर आपण मानत नाही, कायदा केल्यावर आपण मानत नाही, पण बाबासाहेबांचा आदेश त्या काळामध्ये सगळेजण मानत होते. आजही बाबासाहेबांचं म्हणणं मानतीलच याची खात्री नाही. बाबासाहेबांची अनुयायी मानत नाहीत आणि बाकीचेही मानत नाही. तेव्हा त्यांनी तो आदेश काढल्यासारखं बोलले आणि सगळ्यांनी खाणं बंद केलं मोठ्या प्रमाणात. उशिरा मेलेली जनावरं ओढणं आणि खाणं बंद झालं ते मराठवाड्यात 1935 नंतर हे बंद झालं. आणि तेही बाबासाहेबांना निजामानं इथं भाषणाला बंदी केली, त्यामुळे त्यांनी येवल्याला सभा घेतली. ज्या येवल्याच्या सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की हिंदू म्हणून जन्माला आलो ते हिंदू म्हणून मरणार नाही. ती सभा येवल्याला का घेतली? येवल्याच्याच प्राध्यापकांना विचारलं, आंबेडकरांच्या अभ्यासकांना, तर त्यावेळेस ते म्हणाले माहीत नाही. पण नाशिक सोडून येवल्याला काय होतं ते म्हणाले माहीत नाही, तुम्हाला माहीत असेल. मी त्यांना सांगितलं मराठवाड्यात बाबासाहेबांच्या भाषणाला बंदी होती, तेव्हा सीमारेषेवर सभा घेतल्या पाहिजेत म्हणजे लोकांना येता येईल. आणि म्हणून 3-4 तालुक्यातले लोक, औरंगाबादपासून पलीकडचे सगळे लोक त्या सभेला गेले होते. निवडकच होते, पण ते येऊन तिथला विचार इकडे सांगत फिरले. संगमनेरला बाबासाहेब गेले त्यावेळेला तिथल्या काही पत्रकारांनी बाबासाहेबांना सांगितले की आम्हाला एक प्रश्न विचारायचा. त्या काळामध्ये केसरी नावाच्या एका वर्तमानपत्रामध्ये, केसरी वर्तमानपत्र आपल्याला माहीत असेल, बाळ गंगाधर टिळकांचं होतं. तुम्ही त्याला लोकमान्य टिळक म्हणता, बाबासाहेब आंबेडकर ते मानत नाहीत, ते म्हणतात याला लोकमान्य कुणी म्हटलं कुणास ठाऊक. आणि आम्ही मात्र सगळे शिक्षक, याच्यात काही शिक्षकही आहेत, 1 ऑगस्टला शेंगा आणि टरफलं सांगत बसतो. त्या वर्तमानपत्रामध्ये बाबासाहेबांनी जेव्हा म्हटलं की मेलेली जनावरं ओढू नयेत आणि खाऊ नयेत, त्याच्यावर खूप मोठी चर्चा केसरीमध्ये झाली. आणि चर्चा अशी होती की बाबासाहेब आंबेडकर मागास जातीचं उत्पन्न बुडवत आहेत, त्यांचे खाण्याचे प्रश्न आहेत, त्याच्यापासून मिळणारा चारा, त्याच्यापासून मिळणारं चामडं, याचं उत्पन्नच बुडतं. ते उत्पन्न बाबासाहेब का बुडवत आहेत? अर्थशास्त्राचे तज्ज्ञ असताना सुद्धा माणूस हे का सांगतोय? म्हणून संगमनेरच्या सभेमध्ये बाबासाहेबांना विचारलं. बाबासाहेब सभेत व्यासपीठावर विचारपीठावर जात असतानाच विचारलं, त्यावेळेस ते म्हणाले वरून उत्तर पाहिजे का खालून? इथंच पाहिजे का वरून बोलू? ते म्हणाले तुमच्या मनात. ते म्हणाले वरूनच बोलतो. आणि बाबासाहेबांनी जाहीरपणे सांगितलं, ज्यांना असं वाटतं की आमचं उत्पन्न बुडतंय, म्हणजे महाराचं उत्पन्न बुडतंय, त्यांनी ते उत्पन्न कमवावं, त्यांनी मेलेली जनावरं ओढावीत, त्यांनी 2-4 दिवस ते मांस खात बसावं, त्यांनी ती चमडं विकावं, त्यांचं उत्पन्न वाढेल. आमचे लोक उपाशी मेले तरी मला चालतील, पण स्वाभिमान गहाण ठेवता कामा. याची चर्चा बंदच झाली, कारण पुन्हा उत्तर देण्यासारखं आहे ना. मेलेली जनावरं ते ब्राह्मण ओढणार होते का? कारण त्या काळात पत्रकारितेमध्ये आजच्या प्रमाणात ब्राह्मणांची संख्या जास्त होती. आणि त्यामुळे बाबासाहेबांचे उत्तर झणझणीत होतं आणि सगळ्या जणांनी नंतर ती चर्चा बंद केली, पण मेलेली जनावरं ओढणं बंद झालं. बाबासाहेब प्रत्येक प्रश्नाचा असा मूलभूत विचार करत होते की मेलेली जनावरं ओढल्यामुळं आम्हाला तुम्ही अस्पृश्य ठरवलं, तेच आम्ही बंद करतो, मग पाहू तुम्ही स्पृश्य समजता का? हे बाबासाहेबच करू शकत होते.
बाबासाहेब राजकारणात समाजकारणात आले त्यावेळेला अनेक ठिकाणी सभा घेणं चालू होतं आणि त्यात महाडच्या 14 तळ्याचा मोठा संग्राम केला. आम्ही मराठीचे लोक, मराठीचे प्राध्यापक, शिक्षक, आमचे गरकल सर MA मराठी आहेत. श्रीम माटे म्हणजे फार मोठा सुधारक लेखक आहे असं मानतात. महाडच्या 14 तळ्याच्या वेळेला माटेंनी लिहिलं की हे त्या गावातल्या महाडमधल्या महादेवाच्या मंदिरात जाणार आणि त्याला विटाळ करणार. त्यामुळं दगडफेक झाली, हल्ला झाला, डोकेफोडी झाली. बाबासाहेबांनी ती सहन केली पण शांतपणे लढा चालू ठेवला आणि महाडच्या 14 तळ्याचं पाणी घेतलं आणि त्याचा पाणी इतकं पेटलं, पाणी पेटत नाही पण पेटलं आणि ते इतकं पेटलं की भारतभर ते पोहोचलं. बाबासाहेबांनी हा लढा खूप मोठा व्यापक केला. महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला, तळ्यावर जायचं नाही, बंदी आहे. बाबासाहेबांनी त्या दिवशी तळ्यावर जाणं रद्द केलं, मुक्काम केला. सत्याग्रहींचं देशातल्या महिला सामाजिक कार्यासाठी पहिल्यांदा बाहेर आलेल्या होत्या 1927ला. ही पहिली घटना आहे. महात्मा गांधींनी दांडी यात्रेमध्ये जेव्हा येण्याचं आवाहन केलं त्यावेळेला महिला बाहेर पडल्या, पोलिसांनी लाठीमार केला. ही दुसरी घटना म्हणजे महिला सामाजिक कार्यासाठी बाहेर पडण्याची घटना 1927ला घडली आणि त्याच सभेमध्ये मनुस्मृती जाळली गेली. संध्याकाळी बाबासाहेबांनी काय करावं? हा विद्वान माणूस काय करतोय आपल्याला कळतच नाही आणि किती विचार करत असेल याचा अंदाज आहे आपल्याला. संध्याकाळी महिलांची सभा घेतली आणि साड्या कशा नेसाव्यात, केस कसे राखावेत, मुलं कशी वाढवावीत, त्यांच्या शिक्षणाची काळजी कशी करावी. तुमच्या साडी नेसण्यामुळं तुम्ही अमुक समाजातल्या आहेत हे लक्षात येतं, तेव्हा ती साडी नेसण्याची पद्धत बंद करा आणि कशी नेसावी याचं प्रॅक्टिकल नंतर होईल. आणि नंतर काही महिला ज्या त्यामध्ये आलेल्या होत्या, ज्या सुधारलेल्या लोकांच्या सारख्या साड्या नेसत होत्या, त्यांना प्रॅक्टिकल करायला लावलं आणि रात्रभर महिला साड्याची तीच प्रॅक्टिस करत होत्या. बाबासाहेब आंबेडकर साड्या कशा नेसाव्यात इथपासून, केस कसे राखावेत आणि मुलांना कसं शिकवावं याबद्दल बोलत आहेत. साध्या विषयावर हा मोठा जागतिक पातळीवरचा विचारवंत मांडणी करतो आहे. जगातला विचारवंत कसा लक्षात घ्या तुम्ही. कोलंबिया विद्यापीठ हे अमेरिकेत आहे, लंडनमध्ये नाही. त्या काळात लंडन हे शिक्षणासाठी प्रसिद्ध होतं. अनेक विद्यापीठे लंडनचीच प्रसिद्ध होती. बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठ निवडलं. जायला पैसे नसताना इकडून तिकडून पैसे करून ते अमेरिकेत गेले 1913ला. कोलंबिया विद्यापीठ निवडण्याचं कारण हे होतं की ते निग्रोच्या वसाहतीत होतं. या निमित्तानं निग्रोचा अभ्यास करता येईल आणि आपल्यात आणि दलितांमध्ये आणि निग्रोमध्ये काय फरक आहे तो अभ्यासता येईल आणि त्यांनी तो फरक अभ्यासला. हे फारच महत्त्वाचं होतं. बाबासाहेब आंबेडकर MAला रिसर्च करतात. त्यावेळेला पद्धत होती, आता ती पद्धत बंद झाली. आता कॉप्या करून पास होण्याची पद्धती सुरू आहे. बीड जिल्हा आपल्या मराठवाडा विद्यापीठा, औरंगाबादच्या बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आघाडीवर कॉप्या करण्याच्या बाबतीत. आणि सगळेच जण म्हणतात नाही जाऊ द्या, पोरं पास झाले पाहिजेत. कशाला पास झाले पाहिजेत? बाहेर जाऊन काय करणार आहेत? मराठवाड्याचा स्तर जो खालावला आता, म्हणजे मी BA करताना परीक्षेला जाताना खिशात चिठ्ठी जर असली तर घाम येत होता, ती आधीच फेकून वर्गात जावं लागेल. इतका शिक्षकांचा दरारा होता, प्राध्यापकाचा दरारा होता. आता ते काहीच राहिलेलं नाही. काय आहे काय नाही तुम्हाला माहिती, मी त्याच्यात वेळ नाही घालत. MAला प्रवेश घेतानाच विचारलं होतं की तुम्ही परीक्षा देऊन MA होणार आहात का रिसर्च करून? बाबासाहेब आंबेडकरांनी बाय रिसर्च असं लिहिलं. संशोधन करून मी MA होणार आहे. 2 वर्ष संशोधन करून बाबासाहेब MA झाले, नंतर PhD झाले आणि नंतर DSc झाले. PhD नंतरची ही डिग्री आहे DSc, आपल्याकडे डिलीट म्हणतात. ते 2 मार्गाने करता येतं. एक तुमचं संशोधन करून केलेलं असेल ते सबमिट करता येतं किंवा नव्यानं संशोधन करून सबमिट करता येतं. बाबासाहेब आंबेडकरांनी तिन्ही रिसर्च आर्थिक विषयावरती केले आणि भारताच्या आर्थिक विषयावर केले. दलितांच्या संदर्भात एकही रिसर्च नाही. काय म्हणतो लक्षात घे. दलितांच्या संदर्भात एकही MAचं नाही, PhDचं नाही आणि
DSCचं नाही. मग बाबासाहेब दलितांचे नेते कसं काय? भारताचे नेते नाहीत का? दलितांचे नेते आहेच, पण त्याच्या पुढे जाऊन तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे, ते भारताचे नेते आहेत. त्या काळामध्ये नेहरूंना जर भारताचे नेते म्हणतात, पटेलांना म्हणताय, सुभाषचंद्र बोसला म्हणताय, तसं बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्या काळात भारताचे नेते आहेत, ही गोष्ट लक्षात घेतली. आपली रिझर्व्ह बँक जी चालते ना, ती बाबासाहेबांच्या DSCच्या प्रबंधातून स्थापन झाली आणि त्याच मार्गाने आजही चालते. आता या 5-10 वर्षात बिघडले सोडून द्या. अमेरिकेची अर्थव्यवस्था बराक ओबामा अध्यक्ष असताना पूर्ण कोसळली. 4 दिवस बँका बंद होत्या. आपल्याला मनमोहन सिंगाची किंमत कळाली नाही. आता परवा ते राजकारणातून निवृत्त झाले वयामुळं. त्यावेळेला जे आग्रही लिहिल्यावर वेगवेगळ्या वर्तमानपत्रात त्यांनी हे लिहिलंय की भारताला मनमोहन सिंगाची किंमत कळाली नाही, काँग्रेसलाही कळाली नाही आणि बाकीच्या पक्षांना कळण्याचा प्रश्नच नाही. कारण भाजपवाल्यांनी तर सरळ त्यांना मौनी बाबा म्हणून बदनाम केलं. जसं राहुल गांधीला पप्पू म्हणून बदनाम केलं, तसं त्यांना मौनी बाबा म्हणून नाही. बराक ओबामानं मनमोहन सिंगांना फोन केला आणि विचारलं की माझी अर्थव्यवस्था सगळी ठप्प झाली, एवढी मंदीची लाट आली, काय करू मी? त्याला बराक ओबामाने सांगितलं हे या मार्गाने जा, उद्या बँका उघडतील आणि त्या दिवसात एवढे निर्णय घ्या तुम्ही. तेवढे निर्णय घेतले आणि बँका सुरू झाल्या. मनमोहन सिंगांना दुसऱ्या दिवशी फोन आला बराक ओबामाचा आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही अमेरिकेच्या दौऱ्यावर या, माझं निमंत्रण आहे, कारण पुढचं मार्गदर्शन मला पाहिजे. आणि मनमोहन सिंग 4 दिवस अमेरिकेत गेले, अर्थ खात्याच्या बैठका घेतल्या, मार्गदर्शन केलं. तिथली अर्थव्यवस्था व्यवस्थित झाली. परत आल्यावर मनमोहन सिंगांनी पत्रकार परिषद घेतली. मनमोहन सिंगांनी त्यांच्या 10 वर्षाच्या काळात 118 पत्रकार परिषदा घेतल्या. सध्याच्या पंतप्रधानांनी एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. मौनी बाबा ते आहेत काही आहेत हे तुम्ही ठरवायचं शिकलेल्या लोकांनी, पण आपण विचारच करत नाही. आपण अंधभक्त आहोत. मनमोहन सिंगांना साधं विचारलं काय केलं तुम्ही तिथं जाऊन? ते म्हणाले काहीच नाही. प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथामधलं जे काही महत्त्वाचं तत्वज्ञान आहे ते बराक ओबामाला आणि त्यांच्या खात्याला समजून सांगितलं आणि त्यांना मार्गदर्शन मिळालं. बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रॉब्लेम ऑफ रुपयाचा प्रश्न हा जो प्रबंध लिहिला आहे, तो प्रबंध जगाला आर्थिकदृष्ट्या मार्गदर्शन करणार आहे. म्हणून त्यांचं सगळ्याच्या सगळे रिसर्च जगाला मार्गदर्शन करणार आहे. पुढं मनमोहन सिंगांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला, भारतात जर आर्थिक मंदी आली तर काय कराल? त्याला मनमोहन सिंगांनी जे उत्तर सांगितलं ते फारच चमत्कारिक आहे, ज्याचा विचार तुम्ही आम्हाला रोज माहीत असूनही देता येत नाही. ते म्हणाले या देशात आर्थिक मंदी कधीच येणार नाही, आणि आली तर ती सगळी आर्थिक मंदी थोपवण्याची शक्ती या देशातल्या महिलांमध्ये आहे. पत्रकारांना काहीच कळालं नाही, कारण विचारच करायचा नाही ना. आपण ठरवलेलं आहे शिकलेल्या लोकांनी विचार करायचा नाही. त्या म्हणाले महिलांचा काय संबंध आहे? त्या म्हणाले या देशातली प्रत्येक विवाहित महिला गरीब घरातली असो का श्रीमंत घरातली असो, 2 पैसे जास्तीचे तिच्याजवळ आली की ती ग्रॅम 2 ग्रॅम 3 ग्रॅम सोनं घेऊन ठेवते. हे प्रत्येक घरातली कहाणी आहे. थोडेसे पैसे शिल्लक वाटले की ती काहीतरी खरेदी करते आणि सोन्याचंच करते. आता मध्यमवर्गीय महिलांच्या मध्ये साड्या घेण्याची हौस आली, ती फार वाईट आहे. म्हणजे साड्या घेऊन येत असे काय माझं मत नाही, पण किती मी मध्यमवर्गीय कुटुंबातलंच आहे, मला चकित व्हायला होतं असं घरातल्या साड्या पाहिलं. एवढ्या साड्या कशा झाली असो, पण अडचण आली की ती महिला पटकन नवऱ्याला सांगते हे या वेळेला सोनं पैसे शिल्लक होते, मी सोनं घेतलंय, ग्रॅम 2 ग्रॅम शिल्लक आहे, तोळे 2 तोळे शिल्लक आहे, हे मोडा, आपल्या आजचे प्रश्न संपू द्या, पुन्हा आपण सोनं नव्यानं घेऊ. आणि असं या देशामध्ये 2, 4 वर्षे 5 वर्षे आर्थिक मंदी आली तर देश चालू शकतो एवढं सोनं भारतातल्या गरीब घरामध्ये आहे. हे मनमोहन सिंगाचं अर्थशास्त्र आहे.
हे जरा नीट समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेब याच पद्धतीचा अर्थशास्त्र विचारात करतात. मध्ये नोटाबंदी झाली आणि काही निष्पन्न झालं नाही. लोक म्हणाले, बाबासाहेबच म्हणाले होते नाणे बदलले पाहिजेत. बाबासाहेब म्हणाले होते, केव्हा म्हणाले? ब्रिटिशांनी आपला रुपया बदलायचं ठरवलं त्यावेळेला त्यांनी विचार मांडले होते. आणि जगातले अर्थशास्त्रज्ञाचे दोन गट पडले होते. एक म्हणत होता बदला, एक म्हणत होता बदलू नका. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, बदलायचं तर बदला. ते कागदाचं करायचं का कुठल्या धातूचा रुपया करायचं हे तुम्ही ठरवा, पण रुपयाची किंमत कमी होऊ देऊ नका. कारण त्यावेळेस सोन्याचा रुपया होता आणि सोन्याचा रुपया हातात आला की गरीब माणसं बाजारात नेतच नव्हते, त्याला वितळायचे आणि मोडून टाकायचे. 16 रुपयाचं सोनं मिळायचं 1 रुपयात आणि त्याच्यामुळे गरीब माणसाच्या हातात रुपया गेला की गायबच. मग बाबासाहेब म्हणाले, सोन्याचा रुपया बदलला पाहिजे कारण नाण्याची टंचाई निर्माण होते. म्हणून तो कागदाचा करा किंवा धातूचा करा, पण रुपयाची किंमत कमी होता कामा नये. रुपयाची किंमत कमी झाली की गरीब माणसं महागाईमध्ये भरडली जातात आणि व्यापाऱ्याचा, उद्योगपतींचा, भांडवलदारांचा फायदा होतो. आता 85 रुपयापर्यंत गेलाय भाव रुपयाचा डॉलरशी तुलनेत. त्यामुळं महागाई प्रचंड वाढलेली आहे. गरीब माणसं उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचा साधा सिद्धांत आहे, हे रुपयाची किंमत कमी होऊ देऊ नका तर गरीब सुखी राहतात. हे अर्थशास्त्राचं बाबासाहेबांचं संबंध संशोधन आयुष्यभर त्यांनी केलं. बाबासाहेब आंबेडकर देशाचे पहिले विधिमंत्री झाले 47 नंतर. त्याच्यानंतर घटना लिहून झाली. मुंबईमध्ये लोकांनी एक सत्कार केला. त्या सत्कारात बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, काँग्रेसचे लोक असे चर्चा करतायत की मला गृहमंत्री पद पाहिजे. त्याला मुंबईचे एक मंत्री, फार पॉवरफुल मंत्री होते आणि ते जाहीरपणे म्हणायचे, काँग्रेसचे पुढारी आहे, की त्यांना गृहमंत्री पाहिजे. ते नाराज झाले. बाबासाहेब आंबेडकर सत्काराला उत्तर देताना म्हणाले, मला पोलिसांच्या सलामी नको आहेत. गृहमंत्री आला की पोलीस असे पळतेत पॅन्ट फाटेपर्यंत, तितक्या पुरतंच. तो गृहमंत्री एकदा वाटेल लागला की नंतर शिव्या देते त्याला. हे बाबासाहेबांना माहीत होतं. आजही ती स्थिती आहे. गृहमंत्री म्हणजे फारच मोठा वाटतो, तसं काही नाही आहे. बाबासाहेब म्हणाले, मला गृहमंत्रीपद नको आहे. विशेष सांगतो की मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे, मला अर्थ खातं सुद्धा नको आहे. मला नियोजन खातं पाहिजे. पुढच्या 5-50 वर्षाचा मी देशाचं नियोजन ठरवून दिलं असतं आणि देशाला रोडमॅप मिळाला असतं. दुर्दैव हे आहे की नियोजन खातं त्यांच्याकडे आलं नाही. नियोजन समितीमध्ये, मंत्रिमंडळाच्या वेगवेगळ्या समित्या, त्याच्यामध्ये सुद्धा बाबासाहेब नव्हते. महाडच्या 14 तळेच्या सत्याग्रहाचा खटला कोर्टामध्ये चालला त्यावेळेस त्यांनी सांगितलं, जगातला सगळ्यात समतेला अनुकूल असलेला धर्म हिंदू धर्म आहे. कारण प्रत्येक माणसाच्या मनामध्ये ईश्वर आहे ही संकल्पना फक्त हिंदू धर्म सांगतो. प्रत्येक माणूस ईश्वर आहे असं सांगतात, प्रत्येकाच्या आत्म्यात ईश्वर आहे, पण आचरणामध्ये मात्र तसं कुठेही नाही. प्रत्येकाच्या जाती केल्यात आणि स्पृश्य अस्पृश्याचे भेद करून हजारो जाती निर्माण केल्या. त्यामुळं माझा हिंदू धर्मावर रोष आहे. आणि मग येवलेला तर घोषणाच केली. मनुस्मृती जाळली. मनुस्मृती हा आपला खरा आचाराचा ग्रंथ आहे. आजही लोक त्याच पद्धतीनं वागताना आपल्याला दिसतात. शिकलेले लोक मनुस्मृतीप्रमाणे वागतात. म्हणजे मी अलीकडचं उदाहरण सांगेल. एका प्राध्यापकाची बायको रोज तो प्राध्यापक चालला की बूट साफ करून द्यायची, सॉक्स पुढे धरायची, बूट पायात घालताना बूट समोर धरायची. मी एकदा पाहिलं आणि त्यांना म्हणलं, हे काय चाललंय तुमचं नालायकपणा. याच्या विरुद्ध तर फुले आणि आंबेडकर लढत होते की ती बाई बरोबरीची आणि माणूस आहे. काय म्हणाले लक्षात घ्या, बाई सुद्धा माणूस आहे आणि ती आपल्या बरोबरीची. तुम्ही शिकलेल्या बायांना विचारा, ते म्हणतात नाही नाही आम्ही बाई माणूस आहे. अरे बाई माणूस नाही, तुम्ही माणूस आहात, पूर्ण माणूस आहात. फुले त्यासाठी लढत होते, सावित्रीबाई त्यासाठी लढत होत्या, बाबासाहेब त्यासाठी लढत होते. आणि मनुस्मृतीचं दहन 1927ला महाडच्या 14 तळ्याच्या कार्यक्रमानंतर केलं. तुम्ही पहा, गॉड आणि माणूस याच्यामध्ये येशू हा मध्ये माणूस आहे.
त्याला ते देव समजतात. येशूच्या मार्फत तिकडे जात आहेत, पैगंबराच्या मार्फत अल्लाकडे जाता येतं. प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या कल्पना आहेत, पण हिंदू धर्मात तसं नाही, प्रत्येक माणूसच देव आहे. मग त्यालाही तेवढंच का मानत नाहीत असा प्रश्न आहे. म्हणून मनुस्मृतीचं दहन सन्मानाने केलं, हे विशेष आहे. पूजा केली, समोर त्याला चौथारा उभा केला आणि चौथारा उभा करून दुसऱ्याच्या मार्फत त्याचा जाळलं आणि त्यांना जाळताना तिथं तर्कतीर्थलक्ष्मण शास्त्री जोशी होते. ते म्हणाले याची राख तुमच्या कपाळाला लावतो. मनुस्मृती जाळली त्याची राख. ते म्हणाले का बरं? म्हणे मनुस्मृतीनं सांगितलं की जे संपलं त्याचं शत्रुत्व संपलं, म्हणून ती राख लावायला पाहिजे. बाबासाहेब म्हणाले ठीक आहे, वाचून उत्तर देतो. आणि बाबासाहेबांनी मनुस्मृतीचा नंतर अभ्यास केला आणि सांगितलं इतका घाणेरडा आणि इतका वाईट ग्रंथ दुनियेत कुठेही मी वाचलेला नाही. का बाबासाहेबांनी इतकं वाचन असलेला माणूस कुठंच नव्हता. महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहानंतर काळाराम मंदिराची चळवळच त्यांनी घेतली. ती खूप दीर्घ काळ चालली, कारण हाणामारी नको महाडच्या सारखं, कारण कोर्टात लढत बसावं लागलं. बाबासाहेब स्वतःच वकील म्हणून तिथे उपस्थित राहिले, बॅरिस्टर म्हणून, आणि तो खटला जिंकला बाबासाहेबांनी. मग काळाराम मंदिरामध्ये ते नको म्हणून ते करत होते. त्यावेळेला त्या चळवळीमध्ये कोण कोण सहभागी झाले ते जर सांगितलं तर आश्चर्य वाटेल. सत्यशोधक चळवळीतले महत्त्वाचे नेते महाडच्या आणि काळाराम मंदिराच्या चळवळीत होते, हे मराठा नेते होते. दिनकरराव जवळकर आहेत, केशवराव जेधे आहेत आणि त्यांचे अनेक सहकारी, सगळ्यांची नावं सांगत नाही. सगळ्यात मोठं नाव सांगतो जे आज तुम्हाला मला आकर्षणाचं आहे, ते नाहीत आज. मी त्यांना 5-7 वेळा भेटलो आणि चर्चा केलेली आहे. कुसुमाग्रज उर्फ विभा शिरवाडकर हे काळाराम मंदिराच्या प्रवेशाच्या चळवळीत अग्रभागी होते. अनेकांना माहीत नाही की शिरवाडकर तिथं होते. हे शिरवाडकरांनी लिहिले की फुल्यांच्या तत्वज्ञानाशिवाय आपला प्रवास पुढे जाणार नाही. ते शिरवाडकर त्या चळवळीत होते. गोलमेज परिषदेमध्ये दलितांचा प्रश्न उपस्थित केला. या सगळे अनेक घटना सांगता येतील. बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नेते होतेच, कैवारी नाही. घटना त्यांनी लिहिली ते तर महत्त्वाचं आहेच आहे, पण त्याच्या पलीकडे बाबासाहेब जे आहेत ते आपण समजून घेतले पाहिजेत असं मला वाटतं. काय आहेत बाबासाहेब त्याच्या पलीकडं? मी संशोधन सांगितलं आणि दलितांचं कामही सांगितलं. त्याच्या पुढचे बाबासाहेब समजून घ्यायचे असेल तर संविधान सभेमधलं पहिलं भाषण लक्षात घेतलं पाहिजे. मग बाबासाहेबांची व्यापक दृष्टी आणि बाबासाहेबांचं सगळ्या जगाकडे पाहणं किती व्यापक होतं हे आपल्या लक्षात. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये येऊ नयेत, निवडूनच येऊ नयेत, याची व्यवस्था काँग्रेसने केलेली होती. नंतर नेहरूंच्या विनंतीनुसार, गांधीच्या सूचनेनुसार बाबासाहेब आंबेडकर मंत्रिमंडळात गेले, काँग्रेसबरोबर राहिले, काँग्रेसशी सहकार्य केलं आणि त्यांना सोपवलेली जबाबदारी त्यांनी पूर्ण केली. हे जरा नीट लक्षात घ्या. आता कसं होतं, काँग्रेसवर टीका केली नेहरूंनी, आपल्याने आंबेडकरांनी. नेहरू बाबासाहेब आंबेडकर येऊ नयेत म्हणून काँग्रेस प्रयत्न करत होती असं म्हटलं की आपला काँग्रेसवर राग सुरू होतो. असं करायचं काही कारण नाही. तो त्या काळातले लढे असतात आणि ते समतेसाठीचे असतात. त्या काळातल्या एकाही नेत्याने जीव घेणा विरोध केला नाही. आज महाराष्ट्रामध्ये जी टीका होते ना एकमेकावर, ही राजकीय नेत्यांना अशोभनीय आहे, अत्यंत वाईट पद्धतीची टीका होती आहे, दर्जा नाही आहे त्याला. बाबासाहेब आंबेडकर त्या निवडणुकीची पद्धत अशी होती, घटना समितीत जाण्यासाठी त्या प्रांतातल्या आमदारांनी त्यांना निवडून दिलं पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये त्यावेळेला म्हणजे मुंबई विधिमंडळ, RPIचं कोणीच नव्हतं. म्हणजे त्यावेळेस शेड्यूल कास्ट फेडरेशन असा पक्ष होता, त्याचं कोणीच नव्हतं. बाबासाहेबाला निवडून येण्याचे रस्ते पण झाले होते आणि ते केंद्रात मंत्री होते. पण बंगालमध्ये मंडल नावाचे बाबासाहेबांचे सहकारी होते, बॅरिस्टर होते. आणि बॅरिस्टर मंडल बाबासाहेबांना म्हणत होते की तुम्ही माझे गुरु आहात, तुम्ही माझे आदर्श आहात. आणि बाबासाहेब त्यांना मित्र मानत होते. ते म्हणाले इथून उभा राहा. ते म्हणाले ठीक आहे.
बाबासाहेब तिथून उभे राहिले. BP मंडल आणि त्यांच्या दलित सहकाऱ्यांनी, डाव्या चळवळीतल्या कम्युनिस्टांनी आणि काँग्रेसमधल्या नेहरूंच्या सहकाऱ्यांनी बंगालमधून बाबासाहेब आंबेडकरांना निवडून दिलं. पश्चिम बंगाल नाही म्हणत मी, बंगाल म्हणतो. म्हणजे आजचा बांगलादेश आणि आजचं पश्चिम बंगाल हे एकत्र मिळून एक राज्य होतं. त्यांनी निवडून दिलं आणि बाबासाहेब संविधान सभेत पोहोचले. नेहरूंनी, काँग्रेसचं बहुमत आलेलं होतं त्यामुळे नेहरू सभागृहाचे नेते होते. त्यांनी राज्यघटनेचा प्रस्ताव मांडला. 2 तासाचं भाषण आहे, सुंदर भाषण आहे, वाचलं पाहिजे मुळातून. या देशाचं एक सुंदर स्वप्न. नेहरू फार मोठे लेखक आहेत बरं का, माहीत नसतं आपल्याला बऱ्याचदा म्हणून सांगते. त्यांच्या नावावर फक्त 125 ग्रंथांची नोंद आहे. 125. चांगलं इंग्रजी असणाऱ्यांनी ते अवश्य वाचावेत. आणि डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा त्यांचा ग्रंथ आहे, वर्षभर सिरियल चालू होती, ती जरा पाहावी. म्हणजे हा देशाचा शोध त्यांनी जो घेतलाय गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानाच्या आधारे, तो फारच महत्त्वाचा आहे. असो, नेहरूंनी प्रस्ताव मांडला. 2 तासाच्या भाषणातून घटना काय असावी आणि काय काय अभिप्रेत आहे, सगळं कायदेशीर भाषण होतं. ते पंडित बॅरिस्टरच होते. पटेल आणि 2-4 जणांच्या काँग्रेसच्या नेत्यांनी, पटेलही बॅरिस्टर होते कारण त्या सभागृहात बरेच बॅरिस्टर होते. मध्येच राजेंद्र प्रसादांनी डॉक्टर आंबेडकर तुम्ही बोला म्हणून सांगितलं. कारण बाबासाहेब आंबेडकर घटनातज्ञ आहेत, कायद्याचे मोठे पंडित आहेत, हे त्यांना माहीत होतं आणि म्हणून त्यांनी नाव सांगितलं. बाबासाहेब आंबेडकर उभा राहिले आणि ते म्हणाले, मिस्टर चेअरमन, म्हणजे राजेंद्र प्रसाद, तुम्ही मला बोलायला सांगणार हे माहीत होतं, पण इतक्या लवकर आता आपण सांगितलं आहे तर बोलतो. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं सुंदर भाषण केलं. ते म्हणाले, मी या देशातल्या 85% लोकांच्या वतीनं बोलतो आहे. इथं वेगवेगळ्या लोकांचे प्रतिनिधी, आदिवासींचे प्रतिनिधी बसलेले आहेत, दलितांचे प्रतिनिधी बसलेले आहेत, वेगवेगळ्या धर्माचे प्रतिनिधी बसलेले आहेत, वेगवेगळ्या राज्याचे वेगवेगळे नेते बसलेले आहेत. पण मी मात्र 85% लोकांच्या वतीनं जात, धर्म, पंथ, भाषा याच्या पलीकडे गेलेला एक प्रतिनिधी म्हणून बोलतोय. तसा मीही एका युद्धस्थ जातीचा नेता आहे. म्हणजे आम्ही लढाईच्या तयारीत आहोत, माझा समाज लढाईच्या तयारीत आहे. पण मला त्यांच्यापेक्षा देश महत्वाचा वाटतो. मग या देशातला जात, पंथ, संप्रदाय, धर्म हे सगळं बाजूला ठेवून आपण एक आदर्श घटना करूया, ज्यामुळे हा एक बलशाली भारत निर्माण होईल आणि चांगल्या भारताचं स्वप्न सगळ्यांनी मिळून मांडावं. स्वतःचे जात, स्वतःचा प्रांत, स्वतःचा धर्म सगळं बाजूला ठेवावं. कारण या देशाचा इतिहास हा पारतंत्र्याचा इतिहास आहे. आणि त्यांनी अनेक संदर्भ दिले. इसवी सनापूर्वीपासूनचे लढ्याचे संदर्भ देत देत ते मध्येच म्हणाले, ज्यावेळेला या देशामध्ये स्वातंत्र्याचा नेता, हिंदू नेता शिवाजी महाराज लढत होता, त्यावेळेला या देशातल्या मराठ्यासह सगळ्या लोकांनी त्याला विरोध केला, कुणीच मदत केली नाही. तेच या देशात भविष्यात होणार आहे. तेव्हा आपण खरंच एकसंध होणार आहोत का सगळ्या जातीपाती विसरून, तर या देशाची घटना सुंदर बनेल आणि आपल्या डोक्यातला कचरा बाजूला ठेवून पुढे गेलं पाहिजे. नंतर ते एका भाषणात ते म्हणाले, तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडे गेलात तर डॉक्टर पहिल्यांदा विचारलं तुमचं पोट साफ होतं का. आपण जर नाही म्हणलं तर डॉक्टर तिथून उपचार सुरू करतो. तसं भारताचं झालेलं आहे. भारताचं पोटच साफ नाही. भेद, सगळे भेद, जातीचे, पोट जातीचे सगळेच भेद आमच्यात आहेत, धर्माचे, प्रांताचे. हे भेद साफ केले तरच हा देश उभा राहील. बाबासाहेबांचं हे भाषण जेव्हा संपलं संविधान सभेमधलं, ते खाली बसले. ते नेहमीची भूमिका होती त्यांची ती मांडली, त्यांना विशेष वाटत नव्हती. पण सभागृहातल्या सगळ्या विद्वानांना
300 सभासद उपस्थित होते. त्या 300 सभासदांना वेगळी भूमिका वाटली आणि सगळ्यांनी टाळ्यांचा एवढा कडकडाट केला आणि सगळे उभे राहिले होते नेहरूसह. बाबासाहेबांना काही कळेच ना काय झाले, इतके का बरं लोक हे खुश झालेत. कारण बाबासाहेब फक्त दलितांचे नेते आहेत या भूमिकेतून सगळे पाहत होते. बाबासाहेब हे देशाचे नेते आहेत हे त्यावेळेला लोकांच्या लक्षात आलं. खरं तर बाबासाहेब अगोदरपासूनच सगळ्या प्रश्नांच्या बद्दल बोलत होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या या भाषणानं सगळं संविधान सभागृह म्हणजे आजची संसद गंभीर झाली आणि त्या दिशेनं कामाला लागली. पुढे बाबासाहेब आंबेडकरांचं सभासदत्व गेलं. पुन्हा काँग्रेसला त्यांची गरज वाटली. काँग्रेसने एका सभासदाला राजीनामा द्यायला लावला आणि मुंबई विधिमंडळातून बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा निवडून आणलं आणि संविधान सभेचे सभासद झाले. आणि सभासद झाल्यावर त्यांना मंत्री केलं आणि मसुदा समितीचा अध्यक्ष केलं. ही गोष्ट जरा नीट लक्षात घ्या की बाबासाहेब तेव्हापासून नाही, आधीच देशाचे नेते होते. आणि देशाचे नेते म्हणून आपण का म्हणतो, बळच म्हणू नये कुणाला. ज्यांनी ज्याचं कामच केलं नाही त्याच्याबद्दल त्यांना आपण काही श्रेय देण्याचं कारण नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण जे भाषणं करतो जरा त्या पद्धतीनं बाबासाहेब समजून घेऊन मग बोलावा इथून पुढे बोलताना, अशी माझी विनंती आहे आपल्याला. काय कारण आहे, देशातले त्या काळातले आणि आजचे सगळे प्रश्न जेवढे आहेत त्या सगळ्या प्रश्नांचं बाबासाहेबांच्या जवळ उत्तर आहे, ज्योतिराव फुलेंच्या जवळ उत्तर होतं. आणि त्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केलं. आयुष्यातला एक क्षण क्षण महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकरांनी खर्च घातलेले आहेत. आणि ही गोष्ट समजतच नाही आपल्याला. जाती भेदाच्या विरुद्धचा लढा हा यांचा महत्त्वाचा भाग होता. फक्त ॲनालिसिस ऑफ कास्ट तुम्ही वाचा, ते भाषण करता आलं नाही पण त्यांनी लिहून काढलं होतं. या देशातल्या ओबीसीना अजून हे माहीतच नाही की बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलंय. सुरुवात या देशातल्या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नांना बाबासाहेबांनी हात घातला, तो म्हणजे शेतीचा प्रश्न. दुर्दैव असं आहे की आज शेतकऱ्याच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. आणि आलेलं प्रत्येक सरकार शेतकऱ्याचे प्रश्न आम्ही मार्गी लावू म्हणतात. कर्ज माफ केल्यानं, अनुदान दिल्यानं, 2,000 आणि 6,000 रुपये दिल्यानं शेतकऱ्याचे प्रश्न सुटत नसतात. ही गोष्ट लक्षात घेणे बाबासाहेबांनी फार शास्त्रीय पद्धतीनं मांडलं आहे. ज्योतिराव फुल्यांनी 1883 साली शेतकऱ्याचा आसूड नावाचा ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नांची चर्चा केली. हा ग्रंथ लहान आहे पण फारच महत्त्वाचा आणि शेतकऱ्याच्या प्रश्नाची सोडवणूक करणार आहे. हे जरा नीट समजून घ्या. नुसते प्रश्न मांडून चालत नसतं. शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायचे कशी याची उत्तरं महात्मा ज्योतिराव फुल्यांनी त्याच ग्रंथात दिली. आयुष्यभर ज्योतिरावांनी शेतकऱ्याच्या प्रश्नाबद्दल लेखन केलं पण शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ म्हणजे माइलस्टोन आहे आणि मौलिक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 1918 मध्ये लंडनला PhD करत असताना एक रिसर्च पेपर लिहिला, एक निबंध आहे. या निबंधामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न मांडले. त्यांनी म्हटलंय लहान शेतकऱ्याच्या समस्या आणि त्यावरील उपाय. मोठ्या शेतकऱ्यांचा विचार करत नाहीत ते, बागायतदारांचा, खूप उत्पन्न असणाऱ्यांचा, ज्यांच्या रुमाला वाटण्या झाले, छोटे छोटे तुकडे झाले, त्यांच्याबद्दलचा विचार ते करतात. मध्ये आपल्याकडं काही नेत्यांनी सांगितलं होतं की ज्यांची लहान जमीन झाली ना त्यांनी विकून टाकावी दुसऱ्या व्यवसायात जावं. ज्योतिराव फुले म्हणाले राजे महाराजे गेले आणि लोकांच्या नौकऱ्या गेल्या. ते लोक सैन्यात जात होते, दरबारामध्ये काम करत होते, वेगवेगळं काम त्यांना उपलब्ध होते. ब्रिटिश सरकार आलं आणि त्यांची सगळी कामं केली. बाबासाहेब आंबेडकर सांगतायत खेड्यातल्या छोट्या शेतकऱ्यांच्यासाठी दुसरा पर्यायी उद्योग द्या. मोठे उद्योगधंदे उभं करा, त्यांना शेतीतून बाहेर काढा. तुम्ही वाटणी बंद करू शकत नाही. ब्रिटिशांनी एक कायदा आणला होता की आता तुकडे करता येणार नाही, भाऊ किती असोत तुमचे. परिणाम काय झाला असता, भावाभावातले भांडणं होऊन त्या जमिनी विकल्या गेल्या असत्या आणि हे भूमिहीन झाले असते.
बाबासाहेब म्हणाले तेवढा त्याचा जगण्याचा अधिकार आहे, त्याला 10 गुंठ्याची जमीन राहो का 5 गुंठ्याची, त्याच्या नावावर तो असला पाहिजे. हे सांगणारे बाबासाहेब पहिले अर्थशास्त्रज्ञ, आणि ते त्यांनी लहान शेतकऱ्याच्या समस्या आणि त्यावरील उपायामध्ये मांडलं. 1918 साली हा रिसर्च पेपर लंडनमधून प्रसिद्ध झाला. 1918 मध्ये झाला आणि 1919 मध्ये जगामधले त्या वर्षातले कोणते चांगले रिसर्च पेपर्स आहेत त्याचे 2 खंड निघाले. त्या खंडामध्ये बाबासाहेबांचा हा पेपर आहे, प्रसिद्ध झालेला आहे. सगळ्यात कमी वयाचा रिसर्चर बाबासाहेब आंबेडकरांचा पेपर त्याच्यात आहे. बाकी सगळे 70 ओलांडलेले संशोधक होते. बाबासाहेब आंबेडकर वयाच्या 27व्या वर्षी देशातल्या शेतीचा प्रश्न सर्वेक्षणाच्या आधारे मांडतायत. पुणे, मुंबई आणि सुरत विभागाची आकडेवारी त्यामध्ये आहे. अत्यंत चांगला निबंध आहे, मराठीमध्ये तो उपलब्ध आहे, आपण जरूर वाचावा. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवात केली तेव्हापासून शेतीचा प्रश्नाचा विचार 1918 पासून केला. 1927ला बाबासाहेब आंबेडकरांनी एक लेख लिहून केसरीकडे पाठवला. केसरीकडे का बरं पाठवला? ब्रिटिश सरकारने त्यावेळेला आपला शेतसारा किती असावा याचा रिव्ह्यू घेणारी कमिटी नेमली होती आणि शेतसारा वाढवायचा होता. केसरीने आग्रह लिहिला की हल्ली शेतकऱ्याची स्थिती चांगली आहे, तेव्हा शेतसारा वाढवायला हरकत नाही. शेतकऱ्याचं आसूड लिहिण्याचं कारण हेच आहे बरं. ब्रिटिशांनी कायदा केला होता आणि शेती सहज विकता येईल आणि खरेदी करता येईल याचा व्यवहार केला होता. सावकारांनी त्याचा गैरफायदा घेतला आणि कुणाला कर्ज द्यायचं असले की शेतीत लिहून घेतली. खरेदी करत तुला परत पाहिजे असले तर तू पुन्हा घे, कर्ज फेड, त्याचे व्याजाचे दर निश्चित नव्हते. तसाच कायदा शेतसाऱ्याच्या संदर्भात जेव्हा आला त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर तुटून पडले आणि त्यांनी तो लेख घेतला, केसरीला पाठवला. त्यांना ते छापतील असं अपेक्षित नव्हतं, त्यांनी छापला. त्याच्यात बाबासाहेब आंबेडकर म्हणाले इन्कम टॅक्सचा जो नियम आहे तो शेतीला लावा. म्हणजे 90% शेतकऱ्यांना शेतसारा भरावा लागणार नाही. इन्कम टॅक्सचा कायदा आहे. मी प्रोफेसर होतो, मला इन्कम टॅक्समध्ये 1.5 ते 2 पगार द्यावे लागत, पण माझ्या शिपायाला इन्कम टॅक्स लागत नव्हता. आणि सरसगट जर लावलं तर शिपाई मरल, मी खुशीत राहील. ते शेतीचं असंच आहे, शेतीचा आकार ठरवायचा आणि देऊन टाकायचं. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शेजारी असलेल्या शेतामध्ये सुद्धा सारखा पाऊस पडत नाही आणि सारखं उत्पन्न निघत नाही, तुम्ही शेतसारा सारखा कसं काय लावता? माझा त्याला विरोध आहे. आणि त्या कमिटीसमोर, रेव्हन्यू कमिटीसमोर बाबासाहेबांना साक्ष द्यायची होती. त्या कमिटीने बाबासाहेबांची साक्ष टाळली आणि शेतसाऱ्याचे काय वाट लागायची लागली. शेतसाऱ्याबद्दलचा विचार मांडला. बाबासाहेब आंबेडकर मुंबई काउन्सिलमध्ये आमदार झाले. त्यांचे 13 आमदार निवडून आले. 13 आमदार निवडून आले होते शेड्यूल कास्ट फेडरेशनचे. काय त्यावेळेला लोक एवढा जातीचा विचार करत नव्हते. आज जातीयवाद टोकाला पोहोचलेला. आता या लोकसभेत तर चाललं, याला या जातीच्या लोकांना मतदान द्यायचं नाही, ते म्हणजे या जातीच्या लोकांनी मतदान द्यायचं नाही. ओबीसी मराठा कोणी मतदान करायचं आम्ही ठरवू. आता बाकीच्यांनी काय करायचं? हा गमतीत चालू आहेत सगळ्या. म्हणजे देशाचा एवढा खेळ खंडोबा यापूर्वी कधी झालेला नव्हता. स्वातंत्र्यपूर्व काळात बाबासाहेब आंबेडकरांना जनरल जागेतून निवडून येतात, रोहम निवडून येतात, 1 नव्हे 13 आमदार निवडून येतात. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं भाषण फेब्रुवारी 1928ला विधिमंडळामध्ये केलं. हे विधिमंडळातलं भाषण दलितांच्या प्रश्नावर नाही. मार्चचा 14 तळ्याचा सत्याग्रह होऊन गेलेला आहे आणि बाबासाहेब विधिमंडळामध्ये भाषण करतायत आणि बाबासाहेब शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलतात. हेच लोकांना माहीत नाही. ते म्हणाले शेतीमध्ये सगळ्यात लवकर हाडं निकामी होतात, गुडघे जातात, कंबर जाते, इतकं काम करावं लागतं. त्यामुळं शेतकऱ्याची बायको 60 वर्षाची झाली की तिला पेन्शन सुरू करा, शेतकरी 65 वर्षाचा झाला की त्याला पेन्शन सुरू करा. आता शेतकरी म्हणजे एका जातीतला नसतो, पुढे सांगतो मी, जाऊ द्या. पण बाबासाहेब आंबेडकरचं पहिलं भाषण अर्थसंकल्पावर करताना शेतकऱ्यांच्याबद्दल बाबासाहेबांनी केलं. 1938 साली या देशातला पहिला मोर्चा, शेतकऱ्यांचा पहिला मोर्चा बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि या मोर्चामध्ये 25,000 शेतकरी सामील झाले होते. मुंबईच्या रस्त्यावरून विधिमंडळावर मोर्चा गेला. त्यावेळेला राजे महाराजे पूर्वी येत असत किंवा अगदी अलीकडच्या काळापर्यंत इंदिरा गांधीपर्यंत पंतप्रधान आले तर लोक रस्त्याच्या दुतर्फा
उभे राहून नेत्याला पाहत असत। अलीकडे ते बंद झालं, आता रोड शो करतात आणि म्हणून मग लोकांना जमा करतात, तो भाग वेगळा। पण मुळात नेहरू इकडून जाणारे म्हणले की लोक रस्त्यावर असायचे, इंदिरा गांधी जाणारे म्हणले की रस्त्यावर असायचे, इंदिरा गांधीचं दर्शन होईल आपल्याला, कामधंदे सोडून पैसे न घेता लोक रस्त्यावर यायचे। तसं बाबासाहेब आंबेडकरांचा मोर्चा पाहण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर लोक होते। अरे कुठून आले फेट्यावाले, धोत्रावाले लोक, कुणी आणले इतकी गर्दी? पुढं पाहिलं तर पॅन्टमध्ये, टायमध्ये, सूटमध्ये असलेला माणूस पुढे चाललाय। बाबासाहेब आंबेडकर नेतृत्व करत होते, नारायण नागू पाटील नेतृत्व करत होते, अनेक नावं आहेत, सगळ्यांची नावं सांगत नाही, वेळ जाईल त्याच्यात, पण सगळी नावं माझ्या पुस्तकामध्ये मी टाकली, कोण कोण नेतृत्व करत होते। आणि या जाऊन निवेदन दिलं मुख्यमंत्र्यांना, बाळासाहेब खेळ तेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यांनी ते निवेदन स्वीकारलं। निवेदन कसं असावं हे सुद्धा ते महाराष्ट्र सरकारनं प्रसिद्ध केलेल्या पुस्तकामध्ये आहे, ते निवेदन वाचा जरा। आज आपण जे निवेदन देतो ते कचऱ्यात टाकतात लोक, हे निवेदन आजही जपून ठेवलेलं आहे सरकारनं आणि म्हणून ते पुस्तकात आलं। लगेच कोणत्या मागण्या पूर्ण करायच्या आहेत, काही कालावधीनंतर या मागण्या पूर्ण करा आणि याला जास्त वेळ लागणार आहे, त्यामुळे त्याचा गंभीरपणे विचार करा हे सांगितलं। बाहेर आले, सभा झाली ती 25,000 लोकांची। शेतकरी संघटनेचे अनेक नेते बोलत होते, नारायण नागू पाटील उत्तम वक्ते होते आणि तेही आमदार होते। त्यांचा फोटो पाहिला ना, त्यांचे आज नातू आमदार आहेत आणि त्यांची नाते आमदार होती, ती आता वारली काल परवा। सुंदर बोलतात सभागृहामध्ये। नारायण नागू पाटील बोलले आणि नंतर ते म्हणाले की मी जास्त वेळ बोलणार नाही, कारण तुम्हाला बाबासाहेबांना ऐकायचं मला कळतंय। आणि बाबासाहेब बोलले त्यावेळेस त्यांनी सांगितलं, तुमचे मी आभार मानतो। आभाराची कारणं दिली, उगीच आभार नाही, आपल्याकडे आभार मानायला लागले ना तर असं वाटतं की कधी संपेल। खरं तरी 1-2 वाक्यात आभार मानावेत, पण तसं घडत नाही आपल्याकडे। ते गरकल सर साक्षी आहेत, त्यांच्या जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक रिटायर झाले होते आंबडी। आभार मानाले 1 जण उभा राहिला, ते म्हणाला समुद्राची सगळी शाही, आकाशा पृथ्वीचा कागद, आणि जे सुरू झाला अर्धा तास भाषण शिक्षकाचं, इतकी वर्णनं। मी त्या सभेत होतो, नुकताच नोकरी लागलो होतो, मी म्हणाला अबोध झालं नो, त्याचा भार वाढला आता। बाबासाहेब आंबेडकर सुरुवातीला आभार मानतात आणि सांगतात गुजरातमधून, नाशिक, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूरमधून, कोकणातून तुम्ही सर्वजण आलात, इतक्या लांबून, तुम्हाला नुसता तोंडी निरोप आहे, त्याच्या आधारावर इतके लोक आलात। विशेष म्हणजे जात विसरून आलात। या मोर्चामध्ये मराठा आहेत, ब्राह्मण आहेत, मुसलमान आहेत, धनगर आहेत, माळी आहेत, सुतार आहेत, लोहार आहेत, म्हणजे इतक्या मोठ्या जाती सांगून ते म्हणाले असाच लढा चालू ठेवा, जाती विसरून तुमचं राज्य आलं पाहिजे, शेतकऱ्यांचं राज्य आलं पाहिजे। चिपळूणच्या सभेत तर त्यांनी सरळ सांगितलं होतं, या देशाचा प्राईम मिनिस्टर, त्यावेळेला काहीही ठरलेलं नव्हतं, संसदीय लोकशाही येणार का अध्यक्षीय, काहीही ठरलेलं नव्हतं, तरी ते म्हणाले प्राईम मिनिस्टर, या देशाचा शेतकऱ्याचा पोरगा प्राईम मिनिस्टर झाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे। पण शेतकऱ्याचा पोरगा प्राईम मिनिस्टर होऊन काही उपयोग नसतो, कारण राबवणारे कोण इथे महत्त्वाचं आहे। आत्तापर्यंत या देशात जेवढे पंतप्रधान झाले, नेहरू ते मोदी, शेतकऱ्याची किती मुलं आहेत जरा नीट शोध घ्या। प्रत्यक्ष शेती करणारा एकच पंतप्रधान झाला आणि त्याच्यावर 28 दिवसाचा अविश्वास ठराव आला आणि त्याला घरी जावं लागलं। आपल्या देशात त्याला फार काळ टिकू देत नाहीत, सामान्यांचा विचार करणारा पंतप्रधान असेल तर। उद्योगपतीचा, भांडवलदारांचा दलाल असलेला पंतप्रधान आम्हाला चालतो, गरिबांच्यासाठीचा पंतप्रधान चालत नसतो, हे लक्षात घ्या। बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे आभार मानून पुढे चिपळूणला तर ते जाहीर म्हणाले प्राईम मिनिस्टर झाला पाहिजे आणि अधिकारी सुद्धा शेतकऱ्याचे पोरं झाले पाहिजेत। बाबासाहेबांचं हे स्वप्न आहे, शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर लढा दिला। बाबासाहेब आंबेडकर खोतीच्या प्रश्नाच्या विरुद्ध लढले। खोतीचा आपल्याला अनुभव नाही, मराठवाड्यातल्या लोकांना, आपल्याला जमीनदाराचा अनुभव आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग त्या भागात खोतीची पद्धत होती, एका मालकाकडं, जमीन मालकाकडं
फक्त लाख, 1.5 लाख ते 2-2.5 लाखापर्यंत जमीन असायची एकरापर्यंत. 1 लाख ते 2 लाख एकर जमीन एकाची. आता एका गावाचं शिवार सुद्धा एवढं मोठं नसतं, कितीतरी गावं त्याच्यात पोटात घ्यावे लागतील, एवढी मोठी जमीन एका मालकाकडे असेल. त्यातले 2 खोत बाबासाहेबांच्या विरुद्ध उभे राहिले, बाबासाहेबांच्या सोबत उभे राहिले, सहस्त्रबुद्धे आणि चित्रे. ते म्हणाले बाबासाहेब हे फार प्रचंड शोषण आहे. आणि त्यांची शेतकरी संघटना अगोदर काम करत होती. त्यांनी बाबासाहेबांनी निमंत्रण दिलं आमच्याबरोबर या. आणि बाबासाहेबांनी त्यावेळेस रस्ते नीट नसताना, म्हणजे औरंगाबाद ते गेवराई यायला पूर्वी 2 तास पुरत नव्हते, जास्त लागायचे इतका रस्ता, तरी महत्त्वाचा रस्ता आहे. आता तास 1.25 तासात येणं होतं चांगली गाडी असेल. बाबासाहेबांनी रस्ते नसताना अनेक ठिकाणी सभा घेत 600 मैलाचा प्रवास केला. भाषण करताना घसा गेला. एका गावात बाबासाहेबांच्या आग्रहासाठी 200 लोक आले होते ऐकायला. ते नारायण नागू पाटलांनी सांगितलं बाबासाहेबांचा घसा बसलाय, पुढच्या गावात या, तोपर्यंत घसा मोकळा करू आपण. आणि बाकीच्या सहस्त्रबुद्धे, चित्रे, जाधव यांनी भाषणे केली आणि बाबासाहेब पुढे निघाले. चिपळूणच्या सभेत रात्री लोक 2000 होते. 2000 लोकांसमोर बाबासाहेब बोलले. खोताची विरुद्ध इतके चिडले होते. जगातला सगळ्यात मोठा संप, दीर्घ संप 1932 ते 1939 पर्यंत चरी नावाच्या गावात नारायण नागू पाटलांच्या नेतृत्वाखाली झाला. सहस्त्रबुद्धे आणि चित्रे तिथं होते आणि बाबासाहेब आंबेडकर त्यांचं नेतृत्व करत होते. विधिमंडळामध्ये त्यावर बोलत होते. मुंबईतून मदत पाठवत होते. कारण शेती बंद झाली. कारण शेती 2 लाख एकर जर असेल एखाद्याकडे, तो करत नव्हता, तो कुळानं देत होता. आणि कुळानं दिलेल्या लोकांचा 50% भाग तोच घेत होता. पुन्हा शेतसारा त्यांनी भरायचा आहे. हा खोत जर शेतात आला तर जबरदस्तीने त्याची कोंबडी तिथं खेळत असली तर कोंबडी काप मारायची, त्याच्याकडूनच कोंबडी खायची आणि घरी जायचं. त्याच्या घरात कुणबी हा जो शब्द आहे ना, जरा नीट समजून घ्या. गुडघ्याच्या खाली धोतर नेसायचं नाही, लंगोटीवर यायचं, पूर्ण शर्ट घालायचा नाही, ही पद्धत होती. त्याच्या बायकोनं लुगडं गुडघ्याच्या खाली नेसायचं नाही, थाटात राहायचं नाही, फार रंगीबेरंगी कपडे दोघांनी घालायचे नाहीत. आणि ज्या दिवशी खोत सांगेल त्या दिवशी त्याच्या घरी येऊन सेवा करायची आहे. घरात आजारी असेल ते करायचं आहे. सणावाराला सरपण फोडून द्यायचं आहे. दिवाळीला घर सारवून द्यायचं आहे. रंगरंगोटी करायची आहे. त्याचा काही हक्क नव्हता. आणि तो जर माणूस आजारी असेल आणि येत नाही म्हणला तर तो खोत त्याला फटके द्यायचा. बाबासाहेबांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे, लिहिलेलं आहे बाबासाहेबांनी प्रत्यक्ष स्वतः. या खोतांच्या विरुद्ध बाबासाहेबांनी लढा दिला. जेव्हा चरीला संप चालू होता, 7 वर्ष संप चालला, त्यावेळेला खोताने सांगितलं आंबेडकर जर इथं आले तर गोळ्या घालू. बाबासाहेब मुंबईत होते, कारण मुंबईतल्या कामगारांनी या जे कुळ शेतावर गेले नाहीत, 25 गावातला एकही शेतकरी शेतात गेला नाही, कुळवाला शेतकरी शेतात गेला नाही, शेतं पडीत राहिली. पण यांच्या जगण्याचं साधनच गेलं. बाबासाहेब म्हणाले त्यांना धान्य पुरवा, कपडे पुरवा. मुलांचं शिक्षण बंद होऊ नये, कारण बाबासाहेबांचा मुख्य आधार शिक्षण होता. शिक्षणामुळेच माणूस उभा राहतो असं त्यांना वाटत होतं. आणि म्हणून मग पुस्तकं द्या, वह्या द्या, जेवणाची व्यवस्था करा. हे 7 वर्ष मुंबईतल्या कामगारांनी केलं. तेही गरीब फाटक्याला मदत केली. शेवटी त्यावेळच्या मुंबई सरकारनं कमिशन नेमलं आणि नंतर पुढे स्वातंत्र्यानंतर कायदा झाला आणि तो ते ज्याच्याकडं शेती त्याची मालकी झाली आणि काही लाख एकर जमीन शेतकऱ्यांना मिळाली बाबासाहेबांच्या लढ्यामध्ये. बाबासाहेब सातत्यानं शेतकऱ्याच्या लढ्याचा विचार करतायत, शेतकऱ्याच्या प्रश्नाचा विचार करतायत. जेव्हा त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला त्यावेळेस त्यांनी सांगितलं शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, ती कोणत्या स्वरूपात तेही त्यांनी सांगितलं. कर्ज देऊ नका, अनुदानं देऊ नका, त्याला औषधी द्या, त्याला बियाणं द्या, शेत उभी करायला त्याला भांडवल द्या, सामूहिक शेती करायचा प्रयोग करा. 2 एकर जमीन आहे, दुसऱ्या बाजूला 3 एकर आहे, त्याच्या बाजूला 5 एकर आहे, या तिघांना एकत्रित आणा, 10 एकरमध्ये खर्च कमी होईल. बैल जनावरं पाळावी लागणार नाहीत, कमी पैशात होईल, एक जोडीत ते काम होऊ शकेल. अशा पद्धतीचा शेतीचा प्रयोग करा. कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करा. आणि बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला मार्केट कमिटीची अपेक्षा करतायत
आणि नंतर तो कायदा झाला आणि मार्केट कमिटी आल्या आणि त्यांची काय वाट लागली तुम्हाला माहीत आहे. आत्ताच्या सरकारनं तर त्याची धुळदाण करून टाकली. असो, बाबासाहेब आंबेडकर सगळ्या मार्गाने विचार करतात, पण केंद्रात जेव्हा मंत्री झाले 1942ला त्यावेळेला बाबासाहेबांनी किती विचार करावा शेतीचा. तुमच्या कल्पनेच्या बाहेर आहे, माझ्या कल्पनेच्या बाहेर आहे. मी कादंबरीसुद्धा कुठलं वाचलं नाही, इतकं सुंदर काम बाबासाहेबांनी केलं. त्याचं झालं असं की त्यांना नेमलं कामगार मंत्री म्हणून, मजूर मंत्री म्हणून. आणि त्याच वेळेला जगामध्ये शेतीच्या पाण्याचा आणि एकूण पाण्याचा विचार सुरू झाला. आता कोण आहे विद्वान माणूस ज्याच्याकडे पाटबंधारे खातं द्यावं, ते बाबासाहेबांकडे दिलं. आणि भारतातले पहिले पाटबंधारे मंत्री म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं. किती काम करावं. तुम्ही 42 ते 46च्या दरम्यान बाबासाहेबांचे कार्यक्रम पहा, फार ते बाहेर फिरले नाही, नुसते प्लॅन करत होते. एवढं नद्यांच्या नियोजनाचं काम नंतर भारतात कुणीही केलं नाही जेवढं बाबासाहेबांनी केलं. एका इंजिनियरनं अनुभव लिहिला, फार महत्त्वाचा अनुभव आहे. बाबासाहेब आंबेडकर मंत्री झाले, पाटबंधारे मंत्री, आणि त्यांना एकाने सांगितलं की तो इंजिनियर फार हुशार आहे, त्याला बोलवा. बाबासाहेबांनी पत्र दिलं मंत्री म्हणून, ये भारत सरकारच्या सेवेमध्ये रुजू व्हा. तो काय म्हणाला, पहिली प्रतिक्रिया सांग. त्याने लिहून ठेवलेली, बाबासाहेबांनी नाही, त्या इंजिनियरनं लिहून ठेवली. तो म्हणाला, महाराच्या बरोबर मी काम करू का. असेल मंत्री, पण महार आहे ना शेवटी. राज्यघटना पूर्ण झाल्यावर संघाची प्रतिक्रिया हीच होती RSSची, की महाराज लिहिलेली घटना हे ठिगळे आहे, ते आम्हाला नाही चालणार. काय लोक, मेंदू कसा सडलेला आहे, पोठा कसा साफ नाही, हे जरा नीट समजून घ्या. घटना महाराणी लिहिली म्हणून आम्हाला मान्य नाही, आणि त्याप्रमाणे निवडून येऊन सत्ता चालते का. बसत ना पंतप्रधान होऊन आज आमच्या उरावर. जात न्याय जनगणना करा म्हणलं तेव्हा जातीवाद वाढेल. जातीवाद नाही का या देशात, तुम्हीच तर वाढवला. अहो, इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या त्यावेळेला त्यांची प्रतिक्रिया काय होती माहिती आहे का. या देशात सगळ्यात अपवित्र अशुभ घडलंय, विधवाबाई पंतप्रधान झाली, देशाचं वाटोळ होणार आहे. आणि वाटोळ झालं का देशाचं. त्या बाई इतका तर पराक्रम कोणत्याच पंतप्रधानाला करता आला नाही. आणीबाणी आणली, इंदिरा गांधींनी चूक केली वगैरे सगळं खरं आहे, पण त्या बाईनंच पंतप्रधान म्हणून पद गाजवलं. हे घरकुल आज जे वाढले ना, पंतप्रधान काय घरकुल योजना, ते इंदिरा आवास योजना आहे मुळातली. ते नाव इंदिरा नको म्हणून त्यांनी काढून टाकलंय, की लोकांच्या डोक्यात फारच बसले, पण ते जात नाही ना लोकांच्या डोक्यातून. तुम्ही कसं घालवणार. प्रचंड काम केलं. विधवा आहे म्हणून काय अपवित्र थोडंच असतं. मेला तो मारणारा गेला. बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या नद्यांचा प्लॅन केला, आणि सगळ्यात मोठी धरणं प्लॅन करून ठेवली, आणि काहीचं काम सुरू केलं. 60-70 वर्ष ज्या योजना मार्गी लागत नव्हत्या, त्या योजना बाबासाहेबांनी 3 ते 4 दिवसाच्या बैठकात मार्गी लावल्या. भाकरा नागावेल धरण, दामोदर खोरे योजना, सोन नदीवर, अहो किती नद्यांचे नावं सांगायचं. दक्षिण भारतातले अनेक छोटे तलाव, या गोदावरीचा प्लॅन सुद्धा बाबासाहेबांनी तयार करून ठेवलेला होता. बाबासाहेबांना काय कळतं, तो इंजिनियर म्हणाला महाराजच्या हाताखाली काम करू का. बाबासाहेब आंबेडकरांना हे कळाल्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरं पत्र लिहिले, मी मंत्री आहे, तुला येऊन काम करावं लागेल आणि जॉईन व्हावं लागेल. मंत्री तो इंजिनियर पळत येऊनच जॉईन झाला. नको बाबा, याच्याबरोबर कशाला भांडण घ्या. बाबासाहेब मुळातच लढवया माणूस आहे. त्याच्या इतका लढवया पराक्रमी माणूस महाराष्ट्राच्या पोटी जन्माला आला असेल तर शिवाजी नंतर ज्योतिराव बाबासाहेबच आहेत, मध्ये कोणी नाही आहे. कोणी किती सांगू द्या. हे बाबासाहेबांना भिवून जॉईन झाला, आणि नंतर निवृत्त होताना त्यांनी सांगितलं की एक जगातला अद्भुत अनुभव, इंजिनियर मी होतो, पण इंजिनियरपेक्षा जास्त ज्ञान बाबासाहेबांकडे होतं. आपल्याला बाबासाहेब कायदेतज्ञ माहीत होते, अमुक माहीत होते, तमुक माहीत होते, हा इंजिनियर हे आपल्याला आता कळालं. ते त्याचा अनुभव ऐकून तो म्हणाला, मी ते अनुभव घेतला आणि जगातला एक अद्भुत अनुभव मी घेतला, आणि त्याचा माझ्या ज्ञानाचा उपयोग या माणसाने करून घेतला. दामोदर खोरे योजना 3 राज्याला घातक होती. 3 राज्याचं
भाग त्या बंगालमधला काही भाग असा आहे पश्चिम बंगालमधला की तो उन्हाळ्यात हिरवागार असतो. मी जाऊन पाहिलाय. ओरिसा सतत दुष्काळ आणि महापूर या दोन मध्येच अडकलेलं होतं. महानदी असताना ते नीट भाकरा नागनाला नीट करून घेतलं. हे बाबासाहेबच करू शकतात. आणि हे धोरण ठरवताना कायमचं धोरण दिले, नुसते धरणं नाही बांधले, धोरण पाहिजे त्या पाठीमागे. त्यांनी सांगितलं कोळशापासूनची वीज आपल्याला परवडणारी नाही, म्हणून पाण्यापासून वीज निर्माण करा, ती स्वस्त पडेल आणि लोकांना आवडेल, लोकांना परवडेल. 2, विजेवर कुठलाही कर लावू नका. तुम्ही घरी गेलं रातचं वीज बिल पहा, या महिन्याचं आला असेल ना तुमच्याकडे, किती कर आहेत. मूळ खर्चाच्या तिप्पट चौपट बिल लावलेले आहेत, टॅक्स लावलेले आहेत. आपल्या मंत्रिमंडळामध्ये शेतकरी कोणी आहे का? नाही आहे. सगळे शेतकऱ्याचे पोरं आहेत. त्यांना काय देणं घेणं आहे कशाचे? तुम्ही एकनाथ शिंदेला पहा, भाषण आहे का, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे म्हणते. शेतकरी कुठं सांगतात? अजित पवार आहे म्हणतात मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. त्याला शेतकरीच पाहिजे म्हणजे कळेल. बाबासाहेब शेतकरी नसताना त्यांचे दुःख कळत होते. ते म्हणाले आधी शेतामध्ये पाणी द्या, नंतर घरातल्या पाण्याचा विचार करू. जायकवाडी धरण उभा करताना तोच डोळ्यासमोर होतं. शंकरराव चव्हाणांच्या त्यांनी सांगितलं होतं की हे शेतीसाठीचा तलाव आहे. आता औरंगाबाद, जालना आणि आजूबाजूच्या तालुक्यांनी सगळ्यांनी त्यातलं पाणी ओढून घेतलं. शेतीला पाणी काही दिवसानंतर जायकवाडीचं बंद होईल, तोपर्यंत गाळाने भरून जाईल. शेतीत पाणी द्या, नंतर घरात द्या, हे सांगणारे बाबासाहेबच होते. शेकडो धरणाचे प्लॅन आहे. थोरात, सुखदेव थोरात UGCचे चेअरमन होते. दिल्लीला आपल्या मराठवाड्यातल्या कॉलेजनं त्यांना नाकारलं होतं अर्थशास्त्र MA झाल्यावर, आणि JNUला प्राध्यापक झाले. नंतर विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष झाले, अमेरिकेत प्रोफेसर झाले. पण आपल्याकडं मराठवाड्यात असा विद्वान चालत नाही. त्याने बाबासाहेबांनी पाटबंधारे खात्यात काय काम केलं याच्यावरचं 200 पानाचं पुस्तक लिहिलं. ते वाचलं की चकित होत होतं. बाबासाहेब दररोज तेवढंच काम करत होते, बैठकावर बैठका घेत होते. आणि 3 ते 4 दिवस त्या गावात कलकत्त्यामध्ये 5 दिवसात दामोदर खोऱ्याचा 3 राज्याचा निर्णय झाला. 2 दिवसामध्ये महानदीवरचा ओरिसाचा प्रकल्प झाला, कारण एकाच राज्यातल्या राज्यकर्त्यांना समजून सांगायचो. पाटबंधारे मंत्री म्हणून प्रचंड मोठं काम केलं बाबासाहेबांनी, आणि 4 वर्षच मिळाले. 4 वर्षात केलेलं काम आहे हे नीट लक्षात घ्या. नंतर ते जेव्हा नेहरूच्या मंत्रिमंडळात आले तेव्हा नेहरूंना म्हणाले आपल्याला नदी जोड प्रकल्प करावा लागेल, कारण माझा त्याचा प्रकल्प तयार आहे. आता काय जे पंतप्रधान येईल ते सांगतात की आम्हीच काम केले. अटल बिहारी वाजपेयी असताना त्यांनी खूप मोठा पुढाकार घेऊन नदी जोड प्रकल्पाचं काम पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. नेहरू म्हणाले शक्य नाही, पैसा नाही आहे, कारण त्यावेळेचं बजेट काही शेकड्यामध्ये होतं, कोटीमध्ये. आता काही कोटी हजार आहे. काय ते फारच आकडे सांगतायत, पण त्यावेळेला पैसा नव्हता आणि लोकांकडे खायला नव्हतं. म्हणून नेहरू म्हणाले की हे करावंच लागणार आहे, त्याशिवाय दुष्काळ जाणार नाही. पण काही दिवसांत शेवटपर्यंत बाबासाहेब नद्यांचा विचार करत होते, दुष्काळाचा विचार करत होते, शेतकऱ्यांचा विचार करत होते. ही गोष्ट आपण नीट समजून घेतली तर बाबासाहेब दलितांचे नव्हे शेतकऱ्यांचे नेते होतात, आणि सर्व जातीतल्या शेतकऱ्यांचे नेते होतात. ही गोष्ट समजून बाबासाहेब आंबेडकर या देशाचे पहिले ऊर्जा मंत्री आहेत, वीज मंत्री आहेत. त्यावेळेला भारत सरकारकडे 42ला कोणत्या शहरात वीज आहे हे सुद्धा माहीत नव्हतं. बाबासाहेबांनी माहिती कलेक्ट करून विजेचं धोरण ठरवलं आणि सगळ्यांपर्यंत वीज जाईल यासाठीचं धोरण आखलं. त्याचे परिणाम आज आपण हे MSEB वगैरे ही जी नावं आपल्याला आज झालीत ना, मध्ये आता कंपनी केली, खाजगीकरण केलं, नावं बदलत चालली. पण MSEB वगैरे ही जी नाव आहे, स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड, हे नाव बाबासाहेबांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर आम्हाला काही सुचलंच नाही, त्यांच्याच डोक्यात होतं, त्यांनी ते केलं. आणि विजेच्या संदर्भात त्यांनी गरीब माणसाला फुकट मोफत वीज देत आहे ते काय याचा विचार करा असं त्यांनी सांगितलं. गरीब माणसाला आजही ते परवडत नाही. त्यांचं म्हणणं होतं चुलीवर स्वयंपाक करताना डोळ्यात धूर जातो, नाकात धूर जातो, श्वासात जातो, आणि बाईचे फुफ्फुस बंद होतात आणि बाई लवकर मरते. किती साधा विचार आहे, पण ते आम्ही कधी केला नाही. म्हणून
किमान तिथले रॉकेलचे दिवे तरी बंद करा घरात. त्यामुळे त्यांना मोफत देता येते का पहा, नाही तर कमीत कमी दरामध्ये ती दिले पाहिजे. सगळा विचार करून त्यांनी ते आधीच सांगितलं की शेतीमध्ये वीज द्या आधी आणि नंतर मग घरामध्ये वीज द्या आणि घरं उजवून निघू द्या. फार मोठं धोरण आहे, मी सगळ्यामध्ये जात नाही. बाबासाहेब आंबेडकर त्यामुळे सगळ्यांची नेते ठरतात ही बाब समजून. दुसरी बाब, या देशातल्या कामगारांचा विचार फार महत्त्वाचा होता. शेतकऱ्यांच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी, आजही सांगतो ते एक मुद्दा राहिला तो फार महत्त्वाचा आहे, सगळ्यात जास्त रोजगार देण्याची क्षमता फक्त शेतीत आहे. तेव्हा शेतीकडं सरकारनं लक्ष दिलं पाहिजे. दुसरीकडं एवढा रोजगार उपलब्ध होत नाही. उद्योगांमध्ये कितीही केलं तरी एवढा रोजगार देण्याची क्षमता नाही. तेव्हा त्याच्यामध्ये शेतकऱ्यामध्ये अधिक पगार देण्याची क्षमता येईल अशा पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे त्यांनी सांगितलं. स्त्रियांच्या बाबतीत बाबासाहेब आंबेडकरांनी एक लेख लिहिला, फार मोठा आहे, तोही रिसर्च आर्टिकलच आहे. बाबासाहेबांनी जे लेखन केलं ना ते सहज नाही केलेलं, असं मनात आलं नाही एक लेख लिहिला. आपण आज लिहितो ना बाबासाहेब आंबेडकरांवर, आता लेख येतील 14 तारखेला, ते वाचनीय असतातच असं नाही, बाजूला टाकून दिले तरी चालतात. स्त्रियांचे कैवारी बाबासाहेब, दलितांचे कैवारी अमुक, राज्यघटनेचे शिल्पकार बाबा, एवढंच लिहितो आपण. ते इतकं वरवर असतं. कशामुळे त्यांना शिल्पकार म्हणायचे हे काही कोणी सांगत नाही. आमच्या देशातल्या दुर्गा भागवत, यदी फडके राज्यातल्या आपल्या, त्यांनी सांगितलं की एकट्याला श्रेय का बरं द्यायचं, दुसऱ्या विद्वानाने खूप काम केलं, नेहरूंनी केलं, पटेलांनी केलं, यांनी केलं ना, पण ते घटना समितीतच राजेंद्र प्रसादांनी जाहीर केले ना, त्याचं काय करायचं. राजेंद्र प्रसाद काय फार अगदी दलितांच्या जवळचे होते असं नाही, उलट ते विरोधात होते. रिझर्वेशनचा त्यांचा विरोध होता, पहिले राष्ट्रपती आणि संविधानाचे अध्यक्ष, संविधान सभेचे अध्यक्ष. ते जर म्हणाले की हे संविधान फक्त बाबासाहेबांमुळे झालं तर मग काय राहिलं शिल्लक, तरी लोक म्हणतात. हे आपण जरा स्पष्ट करून लोकांना सांगितलं पाहिजे. कोणाला राग आला येऊ द्यात, बाबासाहेबांनी त्यावेळेला पराक्रम केला, तुमच्या आमच्यात ती हिंमत नाही. आपली हिंमत गल्लीपुरती असते, जय भीम जोरशी बोलो, जय भीम बोलो. एकच पर्व ओबीसी सर्व, एक मराठा लाख मराठा, या घोषणेच्या पलीकडे आपण जात नाही. विचारपूर्वक काही करण्याची आमची तयारीच नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या संदर्भात लिहिलं, या स्त्रियांच्या अवनतीला जबाबदार कोण. इतकी अवस्था वाईट झालेली आहे स्त्रियांची, त्याचं कारण काय. याचं कारण हिंदू धर्म हेच आहे आणि त्यांची मनुस्मृती व्यवस्था हेच आहे. हे स्पष्ट करून त्यांनी सांगितलं, स्त्रिया माणूस आहेत आणि त्यांना बरोबरीचं स्थान मिळालं पाहिजे. म्हणून पुढं अगोदरपासून सुरू असलेलं लढा, सती जाण्याच्या प्रथेपासून ज्योतिराव फुल्यांनी दिलेले स्त्रियांच्या बद्दलचे लढे सगळे डोळ्यासमोर आणत. अहो, ती सावित्रीबाई घराच्या बाहेर पडली तर शेण मारले, दगडं फेकले, काय काय धक्काबुक्की केली. त्या बाईनं कानसुलात मारली. ती बाई कानसुलात मारली त्यावेळेला त्या देणाऱ्याच्या लक्षात आलं असेल की बाईची ताकद काय आहे. मी ते आंबडला प्राध्यापक होतो त्यावेळेला इथं आरबी अटलला नेहमी यायचो, त्यावेळेला नेहमी सांगायचो मी 11वीच्या मुलींना, कारण ते इतक्या लहान वयात यायच्या, 16-17 वर्षाच्या पोरी. त्यांना सांगायचो कॉलेजमध्ये येताना कोणी साधं टॉन्टिंग जरी केलं तर पायात तुमची जी चप्पल आहे चांगली ती काढायची आणि खणं खणं वाजवायची. हे सावित्रीबाईंनी सांगितलं, मी नाही सांगत. तो हिंमतच लागते, त्याला पुरुषार्थच लागतो. हा पुरुषार्थ सावित्रीबाईंनी दाखवला, ज्योतिरावांनी दाखवला, बाबासाहेबांनी दाखवला. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर जेव्हा स्त्रियांच्या प्रश्नावर लढा देतात तेव्हा प्रत्येक ठिकाणी सांगतात त्यांना बरोबरीचं स्थान मिळालं पाहिजे. हिंदू कोड बिल आलं, नेहरूंनी जाहीर सभेत सांगितलं की आमचा हिंदू कोड बिलाला पाठिंबा आहे. काँग्रेसचे लोकांचं कल्याण करणार आहे आणि दुसरा भांडवलदाराचा प्रतिनिधी आहे. म्हणजे ते परवा गेले ना अशोक चव्हाण पळून, ते भांडवलदाराचे प्रतिनिधी. इतकं खाऊन बसले की कुठंच हलवायचं हाच प्रश्न आहे ना. अशी डायरेक्ट नावं घेतली की लोक अंगावर येतील याची भीती वाटते. आपलं जायचं उगा औरंगाबादला ते उगं गेवराईत धरून बसायचं, कारण त्यांचा कोणी अंधभक्त असू शकतो. असेल काय व्हायचं ते. तसे त्यावेळेला होते, नेहरूंनी जाहीर पाठिंबा दिला
आणि पटेलांसारख्या काही लोकांच्या अनुयायी होते, त्यांनी विरोध केला की आम्हाला हे चालणार नाही. इतका विरोध झाला की नेहरूंनीच माघार घेतली. ते म्हणाले थांबा आंबेडकरांना, हिंदू कोड बिलात थांबा. काय होतं त्याच्यात? काहीच नाही, नवं काहीही नव्हतं. हे जरा समजून घ्यावं हिंदू बिल. अर्थात हिंदू कोण हे नीट समजलं पाहिजे. ब्राह्मण हे हिंदू नाहीत, हे नेहरूंनी लेखी दिलंय. आपलं सॉरी बाळ गंगाधर टिळकांनी लेखी दिलंय. त्यांना विचारलं तुमचा धर्म कोणता, त्यावेळी ते म्हणाले माझा धर्म ब्राह्मण आहे, मी हिंदू नाही. फुलेने सांगितलं हिंदू तोच असतो ज्याच्या पूजेमध्ये ब्राह्मण नसतो. एवढेच संत हिंदूंचे आहेत. ज्या ज्या देवाच्या पूजेला ब्राह्मण नसतो ते ते देव हिंदूंचे. ज्योतिबाला नसतो, खंडोबाला नसतो, मराईला नसतो, मसोबाला नसतो. रेडा कापताना येतो का ब्राह्मण तिथे? ये बरं म्हणा पूजा करायला त्या रेड्याची. येत नाही. बकरू कापायला येत नाही. दर्ग्यामध्ये कधीच ब्राह्मण नसतो. ते संताची पूजा आहे. खरं तर सुफी आहेत, ते सगळे सुफी आहेत. मराठवाड्यात सुफी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि त्यांचे दर्गे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातल्या सगळ्या वेगवेगळ्या लग्नाच्या पद्धती आणि परंपरांचा अभ्यास करून हिंदू कोड बिल आणलं. त्यांनी सांगितलं या पद्धती अशाच चालू राहतील. या व्यतिरिक्त ज्यांना ज्या पद्धतीने लग्न लावायचं असेल त्यांनी लावावं, ते मान्य असेल. जातीत लग्न केलं तेही मान्य, जातीच्या बाहेर केले तेही मान्य. पण स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय ती स्वतंत्र होणार नाही, नवऱ्यावर अवलंबून राहणारच. कारण तिचं पैसाच नाही, उत्पन्नात साधनच नाही. त्यामुळे तिला उत्पन्नात साधन मिळेल याची व्यवस्था केली पाहिजे. म्हणून बापाच्या संपत्तीमध्ये अधिकार मिळेल आणि नवऱ्याच्या संपत्तीमध्ये अधिकार मिळेल. आणि लोकांचा यालाच विरोध होतो. म्हणून विरोध झाला, सिलेक्ट कमिटीकडे पाठवलं आणि हे बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाल्यावर ते कोड बिल मंजूर झालं. एक हायकोर्टात जज औरंगाबाद, आपलं मुंबई हायकोर्टाच्या, त्यांच्या व्याख्यानाला मी श्रोत्यात बसलो होत्या, सरळ सांगत होत्या पटेल आणि नेहरूंमुळे हिंदू कोड बिल मान्य झालं. मी उभा राहिलो आणि म्हणालो माफ करा, पटेल 1950ला वारले, बाबासाहेब आंबेडकर 1956ला गेले आणि हिंदू कोड बिल नंतर झालं. मग पटेल आणि नेहरूंचा संबंध येतो कुठं? नेहरूंचंच होतं. नेहरूंचा अगोदरही पाठिंबा होता, काँग्रेसने विरोध केल्यामुळं त्यांनी ते बाजूला ठेवलं होतं. पण अनेक गोष्टी कापून ते बिल मान्य करून घेतलं. ही गोष्ट लक्षात घ्या. पण हे श्रेय बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांमुळे स्त्रियांना महत्त्वाचं स्थान मिळालं. जेव्हा संविधान सभेमध्ये मतदानाचा अधिकाराचं आलं त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, एकच ओळीचा ठराव होता, घटनेत पहा तुम्ही, एकच ओळ, ज्यांनी वयाची 21 वर्ष पूर्ण केली असतील त्या सर्वांना मतदानाचा अधिकार मिळेल. स्त्री पुरुष हा शब्द सुद्धा वापरतो. अहो, इतकी मेहनत घेतलेली या लोकांनी, सहज त्यांच्याबद्दल वाईट बोलू नये. माफ करा. घटना समिती चालू असताना जेव्हा चर्चा सुरू झाली की संसदीय लोकशाही आणायची आहे, त्याला आंबेडकर आणि नेहरू एकत्र बसले आणि ते म्हणाले मतदार याद्या तयार कराव्या लागतील. मतदान घेणार कसं तुम्ही? लगेच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, देशातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवलं, राज्यानं सरकारांना पत्र पाठवले आणि सांगितलं मतदार याद्या तयार करायला लागल्या. 21 वर्षाच्या सगळ्या वरच्या नागरिकांची नावं नोंदवा. काय पत्र गेली असतील हो? नेहरूंना पत्र गेली, ते पंतप्रधान होते ना. महिलांची नावं घ्यायची का? अधिकारी, मला वाटतं अधिकारी शिकलेले असतील ना त्यावेळेस, कलेक्टर, ICS असतील फार तर, पण ग्रॅज्युएशन लागत होतं. त्यांनी विचारलं, सगळ्यांची नावं नोंदवा म्हणल्यावर विचारायची काय गरज आहे? पण फारच सवय बेकार आपली लोक. अधिकारी जसे काही शिकलेले नोकरीतले कर्मचारी फाटे फोडण्यात फार मश. पत्र आलं, त्यांनी सांगितलं स्त्री असो पुरुष असो त्यांची नावं नोंदवा आणि वय नोंदवा. पुन्हा एका जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र लिहिलं, तृतीयपंथीयांचं काय करायचं? पुन्हा पत्र पाठवलं की सगळ्यांची नावं नोंदवा, स्त्री असो पुरुष असो का तृतीयपंथी असो. पुन्हा एक पत्र आलं जिल्हाधिकाऱ्याचं, बाई म्हणते मी अमुकाची आई आहे, तमुकाची आई आहे, अमुकाची बायको आहे, नाव कसं नोंदवायचं? पूर्ण नाव नोंदवा. बाया नाव घ्यायचं नाही त्या काळात नवऱ्याचं,
आज नावानं हाक मारतात, फार चांगली गोष्ट वाटते. कारण तो मित्रच आहे ना, सहकारी आहे, दररोजच्या जीवनाचा साथी आहे, त्याला नावानं बोलवलं तर काय फरक पडतो. हीच तर फुल्यांचं स्वप्न होतं, बाबासाहेबांचं स्वप्न होतं. पण आदरानं वागवावं असं होतं बरं काय. आज ते नाही दिसत. आज बायकोला आदरानं वागवावं. ठराव आला तेव्हा एका जणांनी विरोध केला. तो म्हणाला स्त्रियांना मतदानाचा अधिकार देऊ नका. काय कळतं त्यांना? नवऱ्याचं ऐकून मतदान करतील, बापाचं ऐकून करतील, मुलाचं ऐकून करतील. या मतदानाला काय अर्थ आहे? त्यावेळेला वेगवेगळ्या पद्धतीने चालू होतं. शिकलेल्यांनाच मतदानाचा अधिकार द्या. ते 4थी पास असेल तर 1 मत, 7वी पास असेल तर 10 मतं, 10वी पास असेल तर 20 मतं, PhD असेल तर 1000 मतं. माझी काय मदत झाली असती पंडित साहेब? सगळे खासदार माझ्याकडे आले असते. एका मतावर 1000 मतं जर मिळत असतील, उचला याला, जाऊ द्या गुवाहाटीला. बाबासाहेबांनी सांगितलं की काही नाही, 21 वर्ष वयाची पूर्ण झाली त्यांना मतदानाचा अधिकार द्या आणि स्त्रियांना तो अवश्य दिला पाहिजे. अमेरिकेमध्ये 200 वर्षे, इंग्लंडमध्ये 150 वर्ष लढा चालू होता आम्हाला मतदानाचा अधिकार. स्वित्झर्लंडमध्ये आत्ता मागच्या शतकामध्ये मतदानाचा अधिकार मिळाला, तोही 1975-76 ला मिळाला. जगातल्या अनेक लोकांनी मतदानाचा अधिकार स्त्रियांना लवकर दिला नाही. माझा एकमेव देश असा आहे, आपल्याला सांगतायत की ज्या दिवशी मतदानाचा अधिकार सगळ्यांना मिळाला त्याच दिवशी या देशातल्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला. आणि ते देणारा महापुरुष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्त्रियांना बरोबरीचं स्थान देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर सतत झगडत होते. म्हणून बाबासाहेब स्त्रियांचे नेते आहेत. अनेक गोष्टी सांगता येतील, मी त्या सगळ्या सांगत बस, वेळ खूप जाईल. बाबासाहेब आंबेडकर कामगाराचे नेते झाले. मुंबईमध्ये ते इम्प्रुव्हमेंट चाळमध्ये राहत होते. छोटंसं घर होतं 2 खोल्यांचं, तिथं ते राहत होते. शाहू महाराज तिथं त्यांना भेटायला गेले. एकच खुर्ची होती रूममध्ये आणि एक टेबल होतं. शाहू महाराज अचानक दारात पाहिलं. बाबासाहेब म्हणाले, महाराज तुम्ही बसा. त्याने एकच खुर्ची दिसते, मी कसं काय बसू? तुम्ही तर डॉक्टर, तुम्ही बसा, मी खाली बसतो. शेवटी दोघंही सतरंजीवर खाली बसल्या आणि गप्पा मारल्या. नंतर निमंत्रण दिलं त्यांनी कोल्हापूरला यायचं वगैरे. त्या इम्प्रुव्हमेंट चाळीमध्ये जास्तीत जास्त कामगारांची वस्ती होती. त्यांनी पाहिलं की कामगार रात्री पितो आणि येतो आणि मारझोड करतो बायकोला. आपण याच्यामध्ये शोध घेतला पाहिजे. आणि त्यांनी शोध घेतला. पगार पुरत नाही, घरी गेल्यावर बायकोनं काही आणलं का विचारल्यावर काय सांगायचं? त्याच्यापेक्षा देशी प्यायची. आणि घरी जाऊन बायकोला 2-4 थापडा मारले, लेकरं उपाशी झोपतात आणि बायको झोपून जाते. मग आपला तो प्रश्न संपला. या पद्धतीनं कामगार मारतो तेव्हा त्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटला पाहिजे, त्याचं उत्पन्न वाढवलं पाहिजे. म्हणून बाबासाहेब कामगार चळवळीत उतरले आणि पदाधिकारी झाले. कामगार संघटनेचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांनी काम केलं. एक बिल आलं मुंबई कौन्सिलमध्ये आमदार असताना की कामगाराचे प्रश्न असतील तर ते कामगार मालकच सोडवील, त्याच्यात संप वगैरे चालणार नाही. बाबासाहेबांनी सभा घेतली. 1 लाख कामगार उपस्थित होते. त्यावेळेचं सांगतो मी, आता लाखाची सभा विशेष नाही, हौसे गौसे नवसे सगळेच येतात. पण त्यावेळेस तसं नव्हतं. गरज असलेले लोक जात होते. बाबासाहेबांचं भाषण ऐकायला 1 लाख लोक आले. बाबासाहेबांनी सांगितलं असं असं बिल आहे, त्याचं हे स्वरूप आहे आणि हे बी येऊ देणार नाही, एकटा आमदार पुरेसा आहे. आता फार सोपं झालंय हो. एखाद्याने विरोध केला की त्याचं सदस्यत्व काढून सस्पेंड, अधिवेशन होईपर्यंत 145 खासदार सस्पेंड झाले या देशात. जगाच्या इतिहासातलं रेकॉर्ड केले मोदीने. जगात रेकॉर्ड झालं. खरं म्हणजे ग्रीनिच बुक ऑफ काय वर्ल्ड रेकॉर्ड म्हणतात त्याच्यात ते यायला पाहिजे होतं. कसं यायला नाही अजून माहित नाही. सगळ्या पक्षाचे खासदार निलंबित. बाबासाहेबांनी विधिमंडळामध्ये विरोध केला. सरकार थांबलं, उद्या चर्चा करू म्हणे. आणि बाबासाहेबांनी सभा ठेवली होती. 1.5 लाख लोक होते आणि त्यांनी सांगितलं सध्या रोखले आणि ते थांबणार आहे. 1.5 लाख लोकांसमोर सांगितलं. दुसऱ्या दिवशी चर्चा झाली आणि ते विधेयक सरकारनं मागे घेतलं.
बाबासाहेब आंबेडकरांचा विजय झाला. त्यांनी विजयी सभा घेतली आणि सांगितलं डिस्प्यूट बिल बदललं आणि त्याचं नवा ड्राफ्ट येईल आणि तो तुमच्या बाजूचा येईल हे सरकारनं मान्य केलेलं आहे. एक माणूस कामगारांच्या विरुद्धला उभा राहण्यासाठी एक आमदार पुरेसा आहे एवढं बाबासाहेबांनी त्यावेळेला करून ठेवलं. कामगार मंत्री असताना बाबासाहेब कुठं कुठं फिरले आहेत त्याच्या आधीचा एक सांगतो आपल्याला. वर्धा हे लहान गाव आहे, अजूनही मोठं नाही, महानगरपालिका नाही आहे, बीडसारखंच आहे. मी अनेक वेळा गेलो तिथं. त्या वर्ध्यातल्या सफाई कामगारांनी म्हणजे भंग्यांनी संप केला. कशासाठी? आम्हाला स्वच्छता भत्ता वाढवून द्या. तुम्ही ओमप्रकाश वाल्मिकीचं आत्मकथन वाचा. त्याचं म्हणणं आहे की बाया ज्या बकेटा पूर्वी काय होतं, आजच्यासारखे संडास नव्हते, ते वर नुसतं भांडं असायचं आणि खाली बकेट असायची आणि ते मटेरियल बाईनं डोक्यावर घ्यायचं आणि बाहेर गावाच्या नेऊन टाकायचं. ह्या भंग्याच्या बाया हे काम करायच्या. नंतर त्या बकेटा साफ करायच्या सगळं मटेरियल फेकून दिल्यावर. हाताचा वास कोणतीही साबण लावली तर जात नव्हता, इतकं भयंकर होतं. आणि म्हणून मग त्या भंग्याने सांगितलं की आम्हाला महागाई भत्ता आपलं स्वच्छता भत्ता द्या, 2 ड्रेस द्या प्रत्येक कामगाराला. आपलं नगरपालिकेने सांगितलं नाही जमत, ते संप मागे घ्या नंतर पाहू. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईवरून त्यांना कळवलं मी येतोय, संप मागे घेऊ नका. किती दडपण आली तर बाबासाहेब 15-20 कामगारासाठी तिथे गेले आणि डायरेक्टली त्या कामगाराची चर्चा न करता त्यांच्या लक्षात आलं, याचा अंदाज आला, ते सरळ नगरपालिकेत गेले आणि शिव समोर बसले. काय झालं असेल त्याचं? बाबासाहेबासारखा मोठा विद्वान माणूस एकदम